नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रत्येकजण या ठिकाणी वाट पाहत आहे आणि त्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आमरण उपोषण हा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। परंतु आता तात्पुरतं हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे आणि ते का स्थगित केलेलं आहे तर पहा की या ठिकाणी सांगितलेलं आहे, पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही तातडीने करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देऊन जाहिरात प्रक्रिया येत्या 2 दिवसात सुरू करण्याबाबत, तसे न झाल्यास पुढील 4 दिवसात बेमुदत लाक्षणिक आमरण उपोषण आंदोलन करत असल्याबाबत। जर 2 दिवसामध्ये नवीन टॅब उपलब्ध झाला नाही म्हणजेच भरती प्रक्रिया दुसरा टप्पा सुरू झाला नाही तर पुन्हा हे आंदोलन सुरू करणार आहे आणि हे बेमुदत असणार आहे। निवेदनाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कार्यवाहीबाबत कार्यालयाने दिनांक 29/7/2024 रोजी शासनास पुढील पदभरतीबाबतची प्रस्तावित करण्यात आले होते। त्यानुसार शासनपत्र 10/9/2024 अन्वये प्राप्त सूचनानुसार 30/9/2024 रोजीच्या पत्रान्वये क्षेत्रीय कार्यालयांना या कार्यालयाचे स्तरावरून जाहिरातीविषयक पूर्वतयारी करण्यासाठी सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत। ज्या काही यामध्ये डेट दिलेले आहेत त्याचे GR देखील आपण पाहिलेले आहेत, म्हणजे वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत, GR काढलेले आहेत। 25/9/2024च्या निवेदनाच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाही गतीने होण्याच्या दृष्टीने 26/9/2024, 28/9/2024, 1/10/2024 आणि 4/10/2024 रोजी ऑनलाईन कॉन्फरन्स घेऊन 10% रिक्त पदांचा आढावा तसेच नव्याने येणाऱ्या जाहिरातींसंदर्भात या कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। यामध्ये सद्यस्थितीत पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यासाठी संकेतस्थळावरील नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या अनुषंगाने आवश्यक ते बदल विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे। त्यासाठी काही कालावधी लागणार आहे। तसेच शासनपत्र दिनांक 10/9/2024 मधील निर्देशानुसार उमेदवारांना स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्यासाठी सुविधा देण्यात येणार आहे। याकरिता आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे। तरी दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीसाठी इकडून करण्यात येत असलेली कार्यवाही विचारात घेता 5/10/2024 पासून सुरू असलेले आमरण उपोषण आंदोलन तात्काळ स्थगित करून प्रशासनाला सहकार्य करावे। तथापि या उपरही आपण सदर आंदोलन सुरू ठेवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असं हे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आणि 2 दिवसामध्ये टॅब उपलब्ध करून द्या असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलेलं आहे आणि शिक्षण विभागाने हे आंदोलन स्थगित करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा तर लवकर सुरू होणारच आहे, परंतु त्यासाठी लागणारा वेळ विचारात घेता त्यामध्ये बऱ्यापैकी दुरुस्ती आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी टॅब उपलब्ध होईल। त्यामध्ये देखील एडिटचं ऑप्शन भेटणार आहे, परंतु आता हे नेमकं कधी तर उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्हाला 2 दिवसामध्ये ह्या गोष्टी करून द्या किंवा करून देण्यात याव्यात, कारण ऑलरेडी भरपूर दिवस झालेले आहेत ह्या गोष्टीसाठी। त्यामुळे निश्चितच लवकरच दुसरा टप्पा देखील सुरू होईल। त्यानंतर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता याचा शिक्षक भरतीवरती देखील पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे। तो म्हणजे बालकांचा मोफत आणि शिक्षणाच्या आसक्तीचा जो हक्क आहे त्यांचा, यामध्ये खाजगी शैक्षणिक आणि इतर ज्या काही संस्था आहे त्यामध्ये जे निकष लावले जातात संच मान्यतेचे, त्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आलेले आहेत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ते निकष होते शिक्षकांचा इंटरव्ह्यू घेण्यापासून, म्हणजे त्यांचं सिलेक्शन कोणत्या निकषांवरती करायचं। या ठिकाणी आहे की पदनिश्चितीसाठी कोणते निकष वापरायचे। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा हा 9 ऑक्टोबरचा GR आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की जो 15 मार्च 2024 आणि 9 सप्टेंबर 2024 यामध्ये जे काही बिंदू नामावलीचे निकष लावले होते त्यामध्ये सुधारणा करून हा GR काढण्यात आलेला आहे। आता यामध्ये बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत, उच्च माध्यमिक, माध्यमिक, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, बाकीचा महिना यामध्ये दिलेला आहे आणि
शासन निर्णय पुढे आहे की मुख्याध्यापक म्हणजेच प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा पदांमधील सुधारित निकष. मुख्याध्यापकाचं पद आहे जे 150 विद्यार्थ्यांची संख्या होती तेव्हा एक पद या ठिकाणी मान्यता भेटायची. परंतु आता जर या पदाला संरक्षण हवं असेल तर 150 ऐवजी 100 विद्यार्थी संख्या जरी असेल तरी मुख्याध्यापकाचं पद या ठिकाणी मंजूर होणार आहे. म्हणजे या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचा बोजा हा आपोआपच कमी होताना आपल्याला दिसून येईल. कारण आता ऑब्वियसली ते मुख्याध्यापक आहे म्हणजे जरी त्यांचं त्या ठिकाणी पद निश्चित झालं नाही किंवा अतिरिक्त झालं तरी त्यांना तिथेच कुठेतरी फिरवलं म्हणजे तिथेच कुठेतरी त्यांचं समायोजन केलं जाणार आणि याचा फटका निश्चितच शिक्षकांना बसणार आहे. कारण ते सुद्धा एक शिक्षकच आहे आणि नंतर पुढे जाऊन ते मुख्याध्यापक झालेले असतात. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी बघितलं आपण तर 1ली ते 7वी आणि 8वीचा विचार केला तरी देखील 150 विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापकाचं पद होतं. परंतु ती देखील आता मर्यादा 100 वरती आहे. म्हणजे कमीत कमी 100 विद्यार्थी असेल तरी त्या पदाला धोका नाही. यानंतर 6वी ते 8वी या वर्गांचा विचार केला तर 90 पदसंख्या असेल विद्यार्थ्यांची तरी देखील या ठिकाणी पद मुख्याध्यापकाचं भरलं जाणार आहे. म्हणजे संरक्षण मिळायचं असेल पदाचं संरक्षण ह्या कमी पटसंख्येवर देखील होणार आहे. भरपूर फरक आहेत कारण 150 आणि 100 जवळजवळ 50 विद्यार्थी संख्या यामध्ये मायनस केलेले आहे आणि त्यावर आता मुख्याध्यापकाचं पदाचं संरक्षण भेटणार आहे. म्हणजे अतिरिक्त शिक्षकांच्या होणाऱ्या संख्येला हा एक खूप पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे. यानंतर त्याच निर्णयामध्ये आपण खाली पाहूया. जो काही निकष दिलेला आहे वरती त्याची पुष्टी खाली करण्यात आलेली आहे. ठीक आहे आणि हा GR बाकी सर्व ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. यानंतर आपला पुढचा अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील उपलब्ध शिक्षकीय पदांपैकी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांना कायम सामावून घेण्याबाबत तसेच नवीन शिक्षकांच्या नेमणुकीकरिता 4860 पदे राखून ठेवण्याबाबतचा नवीन शासन निर्णय हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे की मंत्रिमंडळाची जी बैठक झाली मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संपन्न झालेल्या बैठकीमध्ये राज्यात समग्र शिक्षा अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत विशेष शिक्षकांपैकी 218 दिव्यांग विशेष शिक्षकांना नियमित करण्याचे निर्देश प्राप्त होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली रिट याचिका जी मार्च 2024 निर्देशास अनुसरून राज्यात सामान्य शाळेमध्ये प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आत्ताच काही दिवसांपूर्वी एक बैठक पार पडली आणि त्यातून काही निर्देश हे दिलेले आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सद्यस्थितीत कंत्राटी तत्वावर कार्यरत विशेष शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत मंत्रिमंडळासमोर सादर प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या 30/9/2024 बैठकीत मान्यता प्राप्त झाली. त्यास अनुसरून राज्यात उपलब्ध रिक्त शिक्षकांच्या पदांपैकी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्याच्या आलेल्या विशेष शिक्षकांना कायम सामावून घेण्याबाबत तसेच नवीन शिक्षकांना नेमणुकीकरिता 4860 पदे राखून ठेवून सद्यस्थितीत कंत्राटी तत्वावर कार्यरत विशेष शिक्षकांचे उपलब्ध रिक्त पदांवर केंद्र स्तरावर याप्रमाणे समायोजन करण्याबाबत व उर्वरित पदांवर भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. यामध्ये जो शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता त्यामध्ये 4860 पदे हे राखून ठेवण्याचा निर्णय त्यामध्ये मेन्शन केलेला होता. तो उपरोक्त राखून ठेवण्यात आलेल्या उपलब्ध रिक्त पदांवर पुढील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
त्या ठिकाणी योजना दिलेली आहे आणि संख्या दिलेली आहे. समग्र शिक्षा समावेशित शिक्षक उपक्रमांमध्ये एकूण मंजूर पदे आहे 2693. यापैकी सद्यस्थितीत जी विशेष शिक्षकांची संख्या आहे 2572. त्यानंतर 358 आणि 54 अशा एकूण 2984 पदे या ठिकाणी आहेत. 3 नंबरचा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की सदर विशेष शिक्षकांचे समायोजन शिक्षण आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली शिक्षण संचालक प्राथमिक यांनी खालील निकषांच्या आधारे कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. पदासाठी निर्धारित केलेले शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाची अर्हता पूर्ण केलेली असावी. 1ली ते 12वीच्या पर्यंतच्या म्हणजे सर्व शाळा स्तरावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्याची क्षमता असली पाहिजे. यासाठी अशा विशेष शिक्षकांची व्यावसायिक अर्हता विशेष शिक्षण शास्त्रातील D.Ed, B.Ed किंवा B.Ed + D.Ed अशी असली पाहिजे. D.Ed असलेल्या शिक्षकांना सेवा अंतर्गत B.Ed करणे तसेच B.Ed असलेल्या शिक्षकांनी सेवा अंतर्गत D.Ed करणे बंधनकारक राहील. समायोजन करावयाच्या विशेष शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन समकक्ष प्रशिक्षित शिक्षक, पदवीधर प्रशिक्षित शिक्षक, माध्यमिक शिक्षक या पदास असलेले वेतन श्रेणी लागू राहील. भारतीय पुनर्वास परिषदद्वारे जे दिलेल्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेच्या मार्गदर्शन सूचनानुसार नियुक्त व नोंदणीकृत असले पाहिजे. तसेच भारतीय पुनर्वसन परिषद प्रमाणपत्र वैधता संदर्भात निकषांची पूर्तता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांचं समायोजन करण्यात येणाऱ्या शिक्षकांचे आरक्षण निहाय बिंदूवर समायोजन करण्यात यावे. बिंदू नामावलीनुसार विशिष्ट प्रवर्गाचे उमेदवार अतिरिक्त ठरत असल्यास ते 0 बिंदूवर समायोजित करून त्या संबंधित प्रवर्गाचे बिंदू रिक्त झाल्यावर त्या बिंदूवर त्यांचे समायोजन करण्यात यावे. केंद्र स्तरावरील विशेष शिक्षक हा अनेकविध कौशल्य पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच या शिक्षकास ब्रेल लिपी, साइन लँग्वेज, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बिहेवियर थेरपी अशा कौशल्यांचे अवगत ज्ञान असणं हे गरजेचं आहे. कारण आता ज्या मुलांना दिसत नाही आहे, ज्यांना ऐकायला येत नाही आहे, ज्यांना बोलता येत नाही आहे त्यांच्यासाठीच्या ह्या लिपी आहेत. ब्रेल लिपी ज्यांना बोलता येत नाही आहे, साइन लँग्वेज, स्पीच थेरपी, मग मूकबधीर, कर्णबधीर अशा मुलांसाठीचं हे स्पेशल एज्युकेशन आहे. म्हणजेच मल्टीटास्क शिक्षक असला पाहिजे. त्याचप्रमाणे ते मल्टीटास्कचं त्यांचं शिक्षण असलं पाहिजे. विशेष शिक्षक हे त्या स्तरावर नियमावली स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. ज्यांचं समायोजन करायचं आहे तालुका, जिल्हा किंवा महानगरपालिका त्या ठिकाणी त्यांचं समुपदेशन समायोजन महानगरपालिकेमध्ये समुपदेशन समायोजन करण्यात येईल. त्यांची नियुक्ती केंद्र स्तरावर असल्याने त्यांचे नियंत्रण संबंधित केंद्राच्या केंद्रप्रमुखाच्या अधीनस्थ असावे. आवश्यक असल्यास शिक्षण आयुक्त यांनी आवश्यकतेनुसार समायोजनाच्या कार्याबाबत आदेश हे निर्गमित करायचे आहे. त्यांनी डिसिजन घ्यायचा आहे. सदर आदेश शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू राहील. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण JR तर बघितले जातात परंतु नेमके कधीपासून लागून आहे तर सरळ ज्या दिवशी तो JR प्रसिद्ध करण्यात आला त्या दिवसापासून पुढे तो लागू असतो. त्यानंतर आता सर्वांना शिक्षक होण्यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे TET किंवा CTET पात्रता परीक्षा खूप महत्त्वाची आहे आणि असणारी संधी ही कोणी गमावू नका. कारण ज्यांना आता टेट 3मध्ये ॲप्लिकेशन करायचं असेल किंवा येणाऱ्या पुढच्या पदभरतीमध्ये शिक्षकांसाठी ज्याला प्रयत्न करायचे आहेत त्यांच्यासाठी TET किंवा CTET ही खूप महत्त्वाची आहे. आणि दोन्ही परीक्षा TET असेल किंवा CTET असेल ह्या डिसेंबर महिन्यामध्येच आलेल्या आहेत. परंतु CTETचे आता ॲप्लिकेशन चालू आहे आणि त्यांनी जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात झाली तेव्हाच देखील सांगितलेलं होतं की एक्झाम डेटमध्ये थोडाफार चेंजेस होईल. त्या अनुषंगाने त्यांचं काल एक नोटीस पब्लिश झालेली आहे आणि त्या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे
विभिन्न छात्रों से प्राप्त जानकारी के अनुसार वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचनेनुसार राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये बऱ्याचदा रविवारी एक्झाम्स आहेत, कारण RRBचे ॲप्लिकेशन सुरू आहे. बऱ्यापैकी MPSC असेल, UPSC असेल, बऱ्याच SSCच्या एक्झाम आहेत, क्रॅश झालेल्या आहेत या ठिकाणी एक्झाम. आणि तेव्हा देखील सांगितलेलं होतं की एक्झाममध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो डेटमध्ये. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की एक्झाम क्रॅश झाल्यामुळे त्या ठिकाणी जी CTETची एक्झामची डेट आहे ती 14 डिसेंबरला या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर देखील काही प्रॉब्लेम असेल तर ती 15 डिसेंबरला आयोजित केली जाऊ शकते. जेव्हा एखाद्या राज्याचा प्रॉब्लेम असतो तेव्हा CTET आपलं डिसिजन चेंज करत नाही किंवा त्यांची एक्झाम डेट चेंज करत नाही. परंतु आता जर जसं की UPSC आहे किंवा SSC आहे, ह्या देखील सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच एक्झाम आहेत. आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम म्हणजे त्या सगळ्या राज्यांमध्ये होतात आणि मग जास्त मुलांचा प्रॉब्लेम होतो. तेव्हा अशा वेळेस मात्र सेंट्रल गव्हर्नमेंटला डेट चेंज करावी लागते. परंतु जर महाराष्ट्र राज्याची किंवा फक्त एखाद्या राज्याची किंवा सेपरेट राज्यांची स्वतंत्र एक्झाम असतील, जसं MPSC आहे त्यांच्या स्वतंत्र एक्झाम असतील, तर त्यावेळेस मात्र महाराष्ट्र राज्याला म्हणजेच ह्या परीक्षा परिषदेला डेट चेंज करावी लागते. त्यामुळे आता सध्या तरी CTETची एक्झाम डिसेंबर 2014 या दिवशी होणार आहे. अशा प्रकारे महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.